आधार पंच म्हणून या ठिकाणी काम करतायत. या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना वीरेश्वर महाड विरुद्ध चेंडूपळी श्रीवर्धन. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चालू सामन्याचा मध्यांतर झाल्यानंतर लगेच आपली नाणेफेक होईल. या ठिकाणी अंपायरने वाईड बॉल घोषित केलेला आहे. फर्स्ट बाउन्स या ठिकाणी पंचांनी दिलेला आहे. सामन्याचं पहिलं षटक टाकतायत ते गोरेगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू कर्णधार श्री विशाल वांजळी सर. आणि या ठिकाणी दुसरा सुद्धा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या होती ती 2. इकडे पहिल्याच षटकामध्ये मोहम्मद सामी यांनी 5 व्हाईट टाकलेत. इकडे आमचे वांजळे यांनी 2 व्हाईट टाकलेत. पाहूया. आणि हा फटका मारलेला आहे आणि दोन्ही सीमारेषा क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून या ठिकाणी या संघाला 4 धावांच्या रूपामध्ये बाउंड्री या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्या होती ती 6 धावा. 1 बॉल 6 धावा. स्ट्राईकला आहेत ते अमजद सर. या ठिकाणी विशाल सरांच्या विशाल गोलंदाजीवर कशा पद्धतीने त्याला प्रत्युत्तर देतायत ते पाहूयात आपण या ठिकाणी. या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने जोरदार प्रहार केलेला आहे आणि या ठिकाणी पंचांनी हा 4 धावांचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 10 रन आणि 2 बॉल झालेले आहेत. पाकिस्तानचे सुद्धा 10 रन झालेले आहेत. पुढचा चेंडू टाकतायत विशाल सर आणि या ठिकाणी ऑफसाइडच्या दिशेनं गॅप मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्यात यशस्वी ठरतायत ते क्षेत्ररक्षक. या ठिकाणी 1 धाव घेतलेली आहे. धावसंख्या होते 11 धावा. आणि या ठिकाणी विशाल सरांकडून हा कॉटन बोल्टचा चान्स या ठिकाणी सुटलेला आहे. चांगली संधी चालून आली होती मात्र विशाल सर आणि हा अष्टपैलू खेळाडू. आपण बॅटिंग पाहिले, बॉलिंग पाहिले, फिल्डिंग पाहिलेलं आहे, परंतु नावाला साजेसा असा आता काही कॅच त्यांच्याकडून झाला नाही. सर्व त्याचे चाहते नाराज आहेत आणि मस्त त्या भरपाई करून दिलेला आहे. या पुढच्या चेंडूने निर्धाव चेंडू विशाल सरांकडून निर्धाव चेंडू. पाहूया. गोरेगाव संघ आणि महाड माध्यमिक महाड या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना होतोय आणि या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पंचांनी परत वाईड बॉल घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी महाड माध्यमिक संघाला मिळते. स्कोर होतोय 13 रन. आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू फटकावण्याचा प्रयत्न परंतु तेवढं काही यश फलंदाजाला मिळालेलं नाहीये आणि या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतायत आणि पहिलं षटक सामन्याचं संपत आहे आणि या ठिकाणी स्कोर होतोय तो 15.
15 धावा या ठिकाणी महाड माध्यमिक संघाने पहिल्या षटकामध्ये मिळवलेले आहेत. पहिलं धाव 15 पहिल्या षटकामध्ये 15 धावा. नाबाद 15. गोरेगाव संघ हातात चेंडू, गोलंदाज आहे. नाव काय? वैभव सर. कोळेकर सर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. वैभव सर आपल्या संघासाठी दुसरं षटक टाकतायत. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलेलं आहे. माज सर स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला आहेत अमजद सर. बघूयात माज सर आपल्या संघासाठी काय करतायत. वैभव सर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. आणि लेग साइडच्या दिशेने जोरदार दिलेला फटका आणि चेंडू झालेला आहे सीमा पार रेषात आणि धावा मिळत आहेत 4. उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा या ठिकाणी माज सरांनी दाखवलेला आहे. पहिल्याच चेंडूवर त्यांनी जोरदार प्रहार करत संघासाठी 4 धावा त्या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी संघाची धावसंख्या होती ती 19 धावा. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाचा एक चेंडू झालेला आहे. स्वयंसेवक कुठे आहेत? कृपया स्वयंसेवकांनी चेंडू आणून द्यायचा आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत वैभव सर. परत एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसे बॅटची कडा घेऊन या ठिकाणी एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत ते माज सर. स्ट्राईकला आलेले आहेत आता अमजद सर. बॉल सर. नाबाद. एकही विकेट घेण्यामध्ये अद्याप यश मिळालेलं नाहीये गोलंदाजांना. आणि जोरदार लेग साइडच्या दिशेने एकदम त्या रानाच्या पलीकडं हा चेंडू फटकारलेला आहे त्या अमजद सरांनी. आणि या ठिकाणी भाजीच्या मळ्यात चेंडू. आणि या ठिकाणी अर्धा डझन धावा कमावल्या आहेत त्या अमजद सरांनी. खरंच अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा या ठिकाणी आपल्याला अनुभव पाहायला मिळत आहे. गुलाबभाई पेशमाम मैदानामध्ये ही रंगतदार मॅच. आणि या गुलाबभाई पेशमामचा हा मैदान आमच्या श्रीवर्धन तालुक्यातील एक प्रशस्त मैदान. आणि परत एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टी मागे अपील झालेली आहे, परंतु या ठिकाणी बॅटला कडा नाही घेतलेला चेंडून, त्यामुळे या ठिकाणी शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत. परत एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण आणि यामुळं 4 धावांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. आणि याचा फायदा मिळतोय तो अमजद सरांना. या ठिकाणी 4 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकणार आहे ते वैभव सर. दुसऱ्या षटकातील शेवटचा
चेंडू टाकतायत वैभव सर. आणि या ठिकाणी परत एकदा लेग साईडच्या दिशेनं भाजीच्या मळ्यामध्ये पवार सरांच्या डोक्यावरून या ठिकाणी पवार सरांनी किती जरी हनुमान उडी जरी मारली असती तरी त्यांना तो चेंडू सापडला नसता. आणि या ठिकाणी स्कोअर झाला दुसऱ्या षटकानंतर 36 धावा आणि पाकिस्तानच्या झाल्यात 18 धावा. 36 धावा दुसऱ्या षटकानंतर 18 धावांच्या सरासरीनं या ठिकाणी धावा काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे. ते महाड माध्यमिक संघाला खरंच उत्कृष्ट फलंदाजीचा नजारा दाखवत आहेत ते माज सर आणि अमजद सर. स्कोअर झालेला आहे 36. आपल्या संघासाठी तिसरं षटक आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अष्टपैलू खेळाडू विशाल सर. बघूयात परत एकदा जोरदार प्रहार केलेला आहे. बघूयात या ठिकाणी चांगल्या फिल्डिंगचा नजारा क्षेत्ररक्षकांकडून मिळाला आहे आणि एकच धाव या ठिकाणी संघाला मिळते. मोठ्या धावसंख्येपासून आपल्या संघाला वाचवायचं असेल तर विशाल सरांना चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर मात्र परत एकदा जोरदार प्रहार केलेला आहे आणि भाजीच्या मळ्यामध्ये परत त्या चेंडूला पाठवलं आहे त्या माज सरांनी, अमजद सरांनी. सॉरी, खरंच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. 6 वर 6 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमजद सरांना भाजीचा मळा आवडलेला दिसतोय आणि त्या भाजीच्या मळ्यामध्ये सारखं त्या ठिकाणी चव चाकण्यासाठी जात आहेत. षटकाराच्या रूपाने, चौकारांच्या रूपाने भाजीचा मळा त्या ठिकाणी आवडलेला दिसतोय आणि या आवडलेल्या याच्यामध्ये माध्यमिक महाड मात्र स्कोअर करून जातोय आणि कुठेतरी चिंता येते गोरेगाव शिक्षक ग्रुप माणगाव या संघाकडे. परंतु गोरेगाव शिक्षक ग्रुप माणगावकडे सुद्धा वांजरेसारखे तडफदार बॅट्समन आहेत. त्या ठिकाणी त्यांच्याकडे मजबूत असे बॅट्समनची टीम आहे, फळी आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अशाच प्रकारची धावसंख्येची गरज आहे. 44 रन्स, 44 रन झालेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. आणि या ठिकाणी स्लोवर वन टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आहेत त्या महाड माध्यमिक संघानं. एकही विकेट घेण्यामध्ये अद्याप यश मिळालेलं नाहीये ते गोरेगाव संघाला. कुठेतरी ही जोडीदारी भागीदारी तोडावी लागेल. परत एकदा उचलून मारलेला आहे आणि या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण. परत एकदा विकेटची संधी विशाल सरांनी निर्माण केली होती मात्र त्या ठिकाणी त्याच्यावर पाणी फिरलेलं आहे ते क्षेत्ररक्षकांकडून. शेवटचा चेंडू टाकतायत विशाल सर आपल्या स्पेल मधल्या. आणि या ठिकाणी परत एकदा जोरदार प्रहार आणि या ठिकाणी मिसफील्ड आणि या ठिकाणी अतिशय गचाळ क्षेत्ररक्षकामुळे या ठिकाणी 4 धावांची कमाई केली आहे ती महाड माध्यमिक संघानं. रनांना धावांना कुठेतरी आवर घालायचं असेल तर क्षेत्ररक्षण चांगलं होणं अतिशय गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं नाही तर गोलंदाज कितीही चांगला असला तरी त्याला काहीही करता येणार नाही. कॅच विन्स मॅच. 3 ओव्हरमध्ये 52 धावा असा विशाल आणि या स्कोअर ठिकाणी ठिकाणी उभारलेला आहे माध्यमिक महाडने. माध्यमिक महाड संघाची या ठिकाणी अर्धशतकी खेळी झालेली आहे. अद्याप एकही विकेट घेण्यामध्ये यश आलेलं नाही आणि या सामन्याच्या शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते सुभाष सर. सुभाष सर, बघूयात सुभाष सर
किती धावांवर रोखण्यात यश मिळवत आहेत आपल्या गोरेगाव संघासाठी. विशाल फटकेबाजी पाहायला या ठिकाणी मिळत आहे. सुभाष सर शेवटचं षटक टाकतायत आणि परत एकदा उत्तुंग असा षटकार या ठिकाणी मारलेला आहे आणि 6 धावांची आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी क्रेडिट केलेले आहेत ते माज सरांनी. खरंच अमजद सर आणि माज सर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एकही विकेट न सोडता या ठिकाणी धावांची बरसात होत आहे. वा रे वा, या ठिकाणी परत एकदा उत्तुंग षटकार आणि 2 चेंडू मध्ये 1 डझनाची भरती केलेली आहे ती माज सरांनी. आणि या ठिकाणी स्कोर झालेला आहे तो किती 64 रन्स, 64 रन झालेले आहेत आणि या सामन्यातील 4 अजून बॉल टाकायचे आहेत. बघूया 4 बॉल मध्ये अजून 4 षटकार बसतायत की चौकार बसतायत. या ठिकाणी लाईव्ह मॅच चालू आहे परंतु सर्वांचं लक्ष आपल्या मोबाईल मध्ये भारत पाकिस्तान सामन्यावर लागलेलं आहे. पाकिस्तान संघाचे 25 रन झालेले आहेत. विकेट 0-5 ओव्हर होत आलेले आहेत. या ठिकाणी परत एकदा आणि परत एकदा सुभाष सरांकडून मोठी चूक झालेली आहे. या ठिकाणी परत कॉटन बोल्टचा चान्स त्याने हुकवलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच महाड माध्यमिक संघाला होणार आहे. या ठिकाणी 4 रन या ठिकाणी परत एकदा माज हेलिकॉप्टर शॉट. हा शॉट बघितल्यानंतर MS धोनीची आठवण आपल्याला या ठिकाणी झालेली आहे. 69 धावा जमवलेल्या आहेत ते माज सर आणि अमजद सर यांच्या भागीदारीने. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न असफल होतोय. शेवटचा चेंडू, या सामन्यातील शेवटचा चेंडू टाकताय ते सुभाष सर. बघूया त्या शेवटच्या चेंडूवर काय षटकार आहे का चौकार आहे. आणि परत एकदा उचलून कॅच होऊ शकतो का, नाही. तर या ठिकाणी परत एकदा उत्तुंग षटकार या ठिकाणी ठोकलेला आहे ते माज सरांनी. खरंच दोन्ही खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. एकही विकेट न सोडता या दोघांच्या भागीदारीने गोरेगाव संघाला खरंच या ठिकाणी गोरेगाव संघाचं प्रेशर कुठंतरी या 2 खेळाडूंनी वाढवलेलं आहे. परंतु गोरेगाव संघाकडे पण एक अष्टपैलू खेळाडू असणारे कर्णधार वांजळी सर यांच्या सुद्धा आपल्याला बॅट मधून या ठिकाणी धावांची बरसात पाहायला मिळणार आहे. आणि स्कोर झालेला आहे 74 धावा. 74 धावा झालेल्या आहेत आणि या 4 ओव्हर मध्ये गोरेगाव संघाला 75 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास पाऊण शतक केलेलं आहे. पाऊण शतकाला 1 रन कमी. सर्वात हायेस्ट स्कोर आजचा या ठिकाणी महाड माध्यमिक संघानं खरोखरच चांगली फटकेबाजी करत आजचा हायेस्ट स्कोर या ठिकाणी त्यांनी तयार केला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील आजचा पहिला सेमीफायनलचा सामना चेंडूपळी श्रीवर्धन विरुद्ध वीरेश्वर महाड. दोन्ही कर्णधारांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे, स्टेज जवळ यायचं आहे, नाणेफेक घ्यायचे. श्रीवर्धन विरुद्ध वीरेश्वर महाड. कोणी अमजद सरांनी आपल्या खात्यामध्ये 44 धावांची
या ठिकाणी जोरदार फटकेबाजी केली आहे आणि माज सरांच्या खात्यावर जमा झाले ते मोजतायत. उपउपांत्य फेरी, उपउपांत्य फेरी ते तसंच आहे. 25 धावा केलेल्या आहेत त्या माज सरांनी आणि अमजद सरांनी 44 धावा. अमजद सरांना अजून एखादा जर चेंडू शिल्लक असता तर नक्कीच अमजद सरांचं या ठिकाणी अर्धशतक आज आपल्याला पाहायला भेटलं असतं. यापुढील सामना होणार आहे तो श्रीवर्धन चेंडूफळी संघ वर्सेस वीरेश्वर महाड. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचे. चेंडूफळी संघाचे कर्णधार श्रीवर्धन वर्सेस वीरेश्वर महाड. आजच्या स्पर्धेतला सेमीफायनल, परंतु तो उपउपांत्य. हेमराज कुंभार सर, काय शोधताय तुम्ही पडदा वरी करून? श्रीवर्धन चेंडूफळी श्रीवर्धनचे कप्तान आणि वीरेश्वर महाडचे कप्तान. आपण टॉस साठी यायचं आहे. बोरकर सर या ठिकाणी टॉस करून घेणार आहेत. चेंडूफळी संघाचे कर्णधार आणि वीरेश्वर महाड संघाचे कर्णधार यांनी त्वरित पेंडॉल मध्ये येऊन नाणेफेक करायची आहे. वीरेश्वर महाड सन्माननीय बोरकर गुरुजी या ठिकाणी हा टॉस करणार आहेत. प्रथम फलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज आहेत वीरेश्वर महाड सर आलेत. वीरेश्वर महाड आणि गोरेगाव सर. संघाचे अष्टपैलू या. खेळाडू वीरेश्वर महाड विशाल वांजळी सर. विशाल सरांवर आता मोठी जबाबदारी आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे विशाल सरांना. आणि पहिलं संघाचं षटक टाकण्यासाठी तयार आहेत ते अमजद सर. 44 धावांची बरसात ज्यांनी या ठिकाणी केलेली आहे आज, तेच आपल्या संघासाठी पहिलं षटक टाकतायत. आणि या ठिकाणी विशाल सरांच्या बॅट मधून कट होऊन पहिलीच या ठिकाणी पहिला चेंडू सीमा पार करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे ते विशाल सरांनी. आणि गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये 4 धावांचं क्रेडिट या ठिकाणी होत आहे. 1 बॉल 4 रन झालेले आहेत. वीरेश्वर महाड कृपया कर्णधाराला पाठवा. 3 वाजलेले आहेत, अजून 5 सामने बाकी आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते अमजद सर. विशाल सर तयार. परत एकदा या ठिकाणी स्वैर चेंडू आणि वाईट घोषित केलेला आहे तो पंचांनी. आणि एक अतिरिक्त धाव गोरेगाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. परत लेग साइडच्या दिशेने या ठिकाणी हलकासा कट करून परत आपल्या खात्यामध्ये 4 धावा जमा केलेल्या आहेत विशाल सरांनी. 2 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत त्या गोरेगाव संघाच्या. अशाच पद्धतीची फटकेबाजी वारंवार विशाल सरांना करावी लागणार आहे. कारण 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या 74 धावा म्हणजे डोंगरा एवढ्या धावा आहेत 4 षटकांमध्ये त्या फटकवायच्यात. म्हणून प्रत्येक चेंडूला फटकावं लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. कारण अमजद सर आणि वाज सरांच्या जोडीने जी भागीदारी या ठिकाणी केलेली आहे, अमजद सरांनी टाकलेला चेंडू आणि या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे.
माज सरांनी खरंच आमचे सर आणि या ठिकाणी अतिशय मोठा झटका बसलेला आहे तो गोरेगाव संघाला, कारण ज्यांच्यावर खरी मदार होती, ज्यांच्यावर खरी अपेक्षा होती, कारण या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचं प्रेशर कदाचित असणारच आहे, स्वाभाविक आहे, आणि त्या प्रेशर खाली जोरदार फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठी विकेट या ठिकाणी गोरेगाव संघ गमावून बसलाय. हा खरंच मोठा मासा गळाला लागलेला आहे त्या अमजद सरांच्या, आणि या ठिकाणी कुठेतरी महाड माध्यमिक संघाला त्या ठिकाणी अपेक्षा उंचावल्या आहेत, कारण अष्टपैलू खेळाडूची या ठिकाणी विकेट घेण्यामध्ये यश मिळालं आहे. सुभाष सर या ठिकाणी स्ट्राईकला आहेत, रोहन सर, आणि या ठिकाणी हलकासा प्लेस करून या ठिकाणी एक धाव मिळवली आहे ती गोरेगाव संघाने. धारण आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलंय. या ठिकाणी पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू, आणि या ठिकाणी जोरदार प्रहार केलेला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, आणि 2 धावा चोरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि तो प्रयत्न सफल झालेला आहे. रोहन सरांनी 2 धावा या ठिकाणी चोरलेल्या आहेत, आणि पहिल्या षटकानंतर गोरेगाव संघाची धावसंख्या होती ती 12 धावा झालेल्या आहेत गोरेगाव संघाच्या. मोठं आव्हान या ठिकाणी महाड माध्यमिक संघानं गोरेगाव संघासमोर ठेवलंय, आणि या आव्हानाचा पाठलाग करताना मोठे फटकेबाजी या ठिकाणी गोरेगाव संघाला करावी लागणार आहे. माज सर या ठिकाणी आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. रोहन सर त्यांचा त्या ठिकाणी कशा पद्धतीनं, दोन्ही टीमला विनंती आहे की आपण गती वाढवावी, कारण आपल्याला वेळचे बंधन आहे, अजून 5 सामने खेळवायचे आहेत. जर आपण संत गतीने ओव्हर टाकल्या तर आपल्याला पुढच्या काही सामन्यांसाठीचे ओव्हर कमी करावे लागतील. कृपया विनंती आहे आपल्याला. आणि या ठिकाणी ग्राउंड शॉट मारलेला आहे, बघूयात किती धावा, आणि या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला, त्यामुळे दुसरी धाव चोरण्यामध्ये गोरेगाव संघाला या ठिकाणी यश मिळालेलं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. गोरेगाव ग्रुप माणगाव हा अतिशय बलाढ्य असा संघ, परंतु त्या ठिकाणी कुठेतरी आता त्यांच्या समोर धावांचा डोंगर आहे, आणि त्यांचा नामवंत हिरा वांजळे हे त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. त्याच्यामुळे माध्यमिक महाडला कुठेतरी आशा पल्लवित झालेल्या आहेत, आणि जर या ठिकाणी चौकार षटकारांची आतेबजाई रोहनसारख्या बॅट्समनकडून झाली नाही तर कुठेतरी नाममेद व्हायला लागेल. परंतु अजून देखील त्यांचा आशा पल्लवित आहेत. रोहन या ठिकाणी बॅटिंगला आहे, आणि रोहन पाहूया, आणि हा सुंदर रोहननी सुंदर अशा प्रकारे, आणि या ठिकाणी अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू मारला गेला एकीकडे, परंतु क्षेत्ररक्षकांमुळे तो चेंडू गेला दुसऱ्या दिशेला, आणि खरंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुढील सामन्याचा नाणेफेक करून घ्यायची, कर्णधारांनी तयार राहायचंय कृपया. वा वा, स्लो रन, अतिशय चांगला स्लो रन टाकला होता, परंतु या ठिकाणी एसटी मागे तो पकडण्यामध्ये अपयश एसटी रक्षकाला
अपयश आल्यामुळे एक धाव त्या ठिकाणी वाढते ती गोरेगाव संघाची. आपल्या संघासाठी 25 धावांचं योगदान देऊन या ठिकाणी मास्तर अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी गोरेगाव आणि चेंडूपळी श्रीवर्धन टॉस करून घ्यायचं आहे. गोरेगावचे कप्तान या ठिकाणी उपस्थित आहेत. चेंडूपळीचे टोणी सर, आपण गोरकर सर. जोरदार फटका मारला होता या ठिकाणी. विकेटची संधी होती मात्र थोडस अतिशय उंचावर चेंडू गेल्यामुळं जजमेंट न आल्याने या ठिकाणी गोरेगाव संघाला 4 धावा त्या ठिकाणी मिळत आहेत. आणि या ठिकाणी धावसंख्या होती ती 21 रन्स, 21 रन. शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. या ठिकाणी या ठिकाणी वीरेश्वर 11 ने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी निर्णय त्वरित या ठिकाणी सांगितलेला आहे. चेंडूफळी श्रीवर्धन संघाची बॅटिंग आहे. तिसरं षटक घेऊन येत आहेत माध्यमिक महाडचे गोलंदाज. या ठिकाणी या गोरेगाव संघाला या ठिकाणी थांबवण्यामध्ये हा तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज यशस्वी होते का पाहूया. धावसंख्या झालेली आहे 21 आणि या ठिकाणी लेग साइडच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. आणि या ठिकाणी एक धाव. रोहन सरांना जोरदार फटकेबाजी करावी लागणार आहे. आणि या ठिकाणी उचलून उत्तुंग अशा पद्धतीचा षटकार खेचला आहे ते रोहन सरांनी. आणि आपल्या संघासाठी सुभाष सर या ठिकाणी मगाशी माध्यमिक संघातून भाजीच्या माळ्याला आपलंसं केलं होतं तोच काय अनुभव या ठिकाणी सुभाष सरांकडून पाहायला मिळतोय. भाजीच्या मळ्यात चेंडू भिरकावलाय. पुन्हा एकदा ठिकाणी जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु चेंडू हुकला. धावसंख्या 1. रोहन सर त्या ठिकाणी गेलेले आहेत स्ट्राईकला. पाहूया रोहन सर काय करतायत. या ठिकाणी आपल्याला संघाला उथुंग अशा षटकारांची गरज आहे, उथुंग अशा धावसंख्येची गरज आहे. 75 धावसंख्येचा पाठलाग करताना हा गोरेगावचा संघ, हा खेळाडू, नामवंत खेळाडू, गुणवान खेळाडू रोहन आणि या ठिकाणी बोल्ड काढलेला आहे. आणि या ठिकाणी विकेट पडलेली आहे ती गोरेगाव संघाची. आणि इकडे बाबर आझम पण आउट झालेले आहेत 23 धावा काढून. रोहन सर आउट झालेले आहेत, बाबर आउट झालेले आहेत. एकाच वेळेला 2 विकेट गोरेगाव संघ. आणि 29 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. गोरेगाव संघाला कुठंतरी विचार करावा लागणार आहे मोठ्या फटकेबाजीचा. या ठिकाणी स्ट्राईक साठी आलेले आहेत संदीप सर. बघूयात संदीप सर. आणि संदीप सरांनी आल्या आल्या जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु चेंडू गेलाय तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि धाव संख्या 1 ने या ठिकाणी वाढते गोरेगाव संघाची. आणि ती होती 30 धावा झालेल्या आहेत. आणि या ठिकाणी अतिशय जोरदार प्रहार करून चेंडू जातोय तो सीमा रेषा बाहेर. आणि संघाला मिळतायत, गोरेगाव संघाला त्या 6 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुभाष सरांच्या बॅट मधून अगदी सुलतान सर आलेले आहेत.
36 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक शादाब सर आणि परत एकदा जोरदार प्रहार केलेला आहे संदीप सरांनी आणि त्यांच्या या बॅट मधून गेलेला हा जो स्ट्रोक आहे तो त्या संघाला गोरेगाव संघाला 6 धावा या ठिकाणी मिळवून देतोय आणि धावसंख्या होती ती 42 धावा. ही फटकेबाजी खरं तर पहिल्या 1-2 ओव्हर मध्ये व्हायला पाहिजे होती, परंतु परत एकदा बघूयात आणि अतिशय उत्कृष्ट अगदी सहजपणे हा झेल टिपलेला आहे ते महाड माध्यमिक संघाचे क्षेत्ररक्षक. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 42 धावा. 2 बॉल झालेत, 4 बॉल बाकी आहेत. यापुढे होणारे 2 उपांत्य फेरीचे सामने, उपांत्य फेरीचा सामना आणि फायनल अशा प्रकारे 4 सामने व्हायचे आहेत. माझी विनंती असेल जरा स्पीडअप घ्या प्लीज. परत एकदा स्लोअर 1 आणि फलंदाज या ठिकाणी फसलेले आहे त्या स्लोअर 1 ला. शेवटचे 3 बॉल या ठिकाणी बाकी आहेत शेवटच्या षटकातील आणि परत एकदा आपल्या स्लोअर 1 न फसवलं आहे ते फलंदाजाला आणि या ठिकाणी 1 धाव चोरलेली आहे ते गोरेगाव संघाने आणि धावसंख्या होती ती 43 धावा आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या ठिकाणी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना परत एकदा स्लोअर 1 न फसवलं आहे आणि 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. धावसंख्या होती ती 44 धावा. आणखी 31 धावा करावा लागणार आहेत शेवटच्या चेंडू मध्ये. आणि या ठिकाणी जोरदार प्रहार करत 4 रन या ठिकाणी मिळालेले आहेत आणि या ठिकाणी गोरेगाव संघाला या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र ती धावसंख्या गाठता आलेली नाही आणि या ठिकाणी महाड माध्यमिक संघाला या ठिकाणी विजयी झालेला आहे. दोन्ही संघात